कालवण तर करते ग नुसतं फळाक पाणी ग फळाक पाणी. बायच्या अंगी काय गुण नाही बाय उगतच गळ्यात पडलं आणि आमचं येड ही भाळलं. त्याला म्हणत होती 50 मिळतेल्या तुला कशाला जाते पण ती भाळलं तिच्या बटीवर अशी फडी टाकते आणि मिरवते फडी टाकते आणि मिरवते. आणल्या कसा तुम्ही का आलाय सगळं? अगं आलती जरा हरभऱ्याची डाळ करायची होती तुझाच विषय चालला होता. काय म्हणत होते सासू आमच्या आत्या? सासू तुझं कौतुक करत होती सून माझी गुणाची म्हणून. काय सांगू ग तुला होय ग, या बाई. गल्लीत तुझ्या सुनासारखी सून नाही बघ. आमच्या माझं पार आलं नाही काय झालंय कुणाच्या 5 वाजून गेलं एव्हाना यायला पाहिजे होतं माझं पार. येईल की ग आता. आलं वाटतं माझं पार. आय काय रे पोरा अगं गायची कुठे गेल्या? असल की आत बाबा असल बघ जा. आता आहे का? हा आत आलो, आलो. बघ जा बाबा. बघितलंस का? होय बाई. असं ड्युटीवर येतंय आणि आत खोलीत जाऊन बघ. असं खोलीत जाते आणि पुन्हा दार लावते आत जाऊन कुचू 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 बोलत बसतात. बी ग तो आधी टाळ्यावर ठेवले. आमची बी काय लग्न झाली नाही ती काय तुला माहितीच आहे की होय आपली बाई. लग्न झाल्याने आम्ही नवऱ्या संग कधी एक सबूत बोललो नाही. आम्हाला 4 पोरं झाली नवऱ्या संग न बोलता. होय बाय आपल्या काळात तसंच होतं ग आणि बाई. आताच्या बाया लगीन झालं की गाडीवर साखरपुडा झाला की फोनवर कुचू 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 बोलते. काय ग आहेस का घरात म्हणली कुठं उलातली असतो ना. कुठं जात्या घर सोडून? माझ्या मड्यावर तर परपंच हाय. अगं तुझं जाचं मोकळं आहे का बघायचं होतं. जात मोकळच आहे की काल कुठं बसवून घेतलाय बघ. जात्याला हा बर जरा हरभऱ्याची डाळ करायची होती म्हणून आलती. ही की ग मग जात हाय की मोकळं. आहे ना? हाय हाय ये बाय. ये ये. ठोक बाय ठोक व्यवस्थित. चांगला आहे ना जात नाही बघ. आणि बाय काय सांगू बाय 50 जणांची घर पालती गाठली आता जाती राहिली ती का? ती सिक्सर का फिक्सर आले की मिक्सर वी जर बाय. पाणीयाच्या दिवाई वळण बांधाव. पाणीयाच्या दिवाई वळण बांधाव. भरताराच्या गेली पैमारण मागाव. आहे नवे लिहिणार तिच्या नाकामधी नत. भरताराच्या गेली गेली डंका वाजवत. बाय हा सून कुठं दिसना झाल्या तुझी. गेलंय पाण्याला. गेलंय काय? बर मग काय बरं आहे का? हाय की बाय बर. पहिल्यासारखं आहे का आणि काय कालवा करतोय? थांब बाय जरा बघती आली गेली म्हणजे आणि बघ माझ्या नावानं. आली काय ग? काय नाही काय सांगायचं? काय सांगायचं बाय तुला? हा 2 दिवस झालं गेलत मायारला. मायारला हा आणि सारखं उठतंय आणि पळतंय मायारला. काय तिथं कोण आहे काय ग? कुठलं ग तवा? मग भावानं घर बांधलंय त्या चौकडीचा पूजा मूर्त होता ग. चौकट पुजायची होती म्हण की. चौकट पुजायची होती. तुला सांगती तिथनं म्या कापड दिली. तुला सांगती रातभर पोळ्या करून दिल्या. डब दिलं केळ दिली. त्याच्या माड्यावर घातली त्या इनबाईच्या. बर काय सांगायचं बाई तुला? आणि येताना 4 पावट्याच्या शेंगा आणि 2 भेंड्या घेऊन आले माझ्या मड्यावर घालायला. पावट माझ्यात काय भीक लागल्या काय? पावट कोण कुत्र बी खात नाही म्हणा आणि खाल्लं तर पुन्हा सकाळी तसंच टाकते. काय सांगायचं बाय तुला? पुन्हा धुवून वापरा येते. होय ग बाय होय. असलं तर आहे. आमचं बी गेलत की. कुठं ग? अगं मायारलाच गेलत तिच्या भावाचं लगीन होत. तुला सांगती पायलीभराचं लाडू
सारी जागून केलं, गल्लीतल्या 4-8 बाया बोलिवल्या, तेव्हा ती लाडू झालं. इनबाईला आणि तिच्या नवऱ्याला फुला आयर घेतला. पोराला म्हणत होती जाईल इष्टीनं, पोर ऐकतय मी. मग स्पेशल गाडी केली आणि मग टवळी गेली गाडी. अगा गा 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 बर तांदूळ पडल्यावर मग लगेच काम झाल्यावर येईल का नाही माघारी? आलं नाही का? अगं 2 दिवस काय घरा इकडे काम पडलेली असती ती, 8 दिवस चांगलं राहिलं आणि पुन्हा आलं ते आलं, हात हलवत आलं. अगा तुला गा. सांगती 2 मोडल्याला कानुलं आणि बुराल्याला 2 लाडू दिलं. तुला सांगती गल्लीतल्या बाया मला शिव्या द्या लागल्या, तुझ्याकडे बघून आली, तुझ्याकडे बघून आली, पण रांडण एक लाडवाचा तुकडा हातात. कशाला देत्या तू हाय त्या कडीची तुझी. बघती ग बाया मला नावं ठेवायला लागल्या, माझ्या किमतीसाठी बाया लाडू करायला आलेल्या. तुझं झालं ती झालं बाई. बर काय सांगायचं तुला, काल ग माझ्या लेकानं आरसा आणलाय ग. आरसा? हा आरसा नव्हता घरात म्हणून. बर 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 चांगलं झालं की मग जत्रत आणला काय? कुठलं ग चांगलं तवा. मग त्या आरशापाशी जातय एकटच हसतय, हिला पांडुरंगाचा साक्षात्कार झालाय काय हिला. एकटं खुद 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 करतय. बर आणि ती जाऊ दे बाय, ती फिरवून लवली का काय असतंय की ती. हिरवीन लावली. हा ती लावतय हा. ती जाऊ दे ग सगळं, त्याबद्दल माझं कुठं काय हाय तवा. मग ती बिट्टी पार्लर का काय त्याला लावली काडी. बर. ती हाय किती काय आहे ग ती. ब्युटी पार्लर मध्ये तुला सांगते बायकांचं न्हाव्याचं दुकान. अगं बाय 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 बाय. त्याला म्हणते ब्युटी पार्लर. कवा ग मला काळात माहिती कुठं होतं ग कुठलं beauty तवा. parlor? फिफ्टी पार्लर फिफ्टी आता पार्लर बायांचा झालाय बाय त्यागार. काय करतेस बाय काय परपंचाला चांगली नाही ग मिळाली. इस्कुट ग केला तिनं. आणि मग काय झालं? अगं काय झालं सांगायचं तुला, ती झालं गेलं कशी तर ग बसली. बर जत्रा 2 दिवस झाली नाही का ग गावातली. गावाची जत्रा हा, झाली ग. पाय पपई पाहुण्यांचा तर रतीब लागलाय. होय होय ग होय. एक त्याच बघून खाली ठेवत्यात वर का दुसरा पाहुणा टेकतोय, वैताग आलाय बघ. जत्रा म्हणले असं चालायचं. बर तुझी सून बरी म्हणायची. बर माझं जत्रेला गेलत सकाळी 9ला. सकाळी 9ला हा जत्रेला. ती इथं बरं गाजरा आणि त्याच्या गाव बरं नजरा हिंडतय नुसतं जत्रतन. बर 4ला आलंय घरला, कुठं कुस्तीच्या मैदानात गेलत काय कोणाच ठाऊक. सकाळी 9ला गेल्याला 4ला परत आले. आलं 4 न्यारू फोडलेला भकाली एक आणि ती भंडारे पुढे माझ्या मड्यावर घालाय आणल्या. हा? टवळीला लाज कशी वाटलाय चिरमुरा आणावं सासूला म्हणून. कौतिक झालंय ग कौतिक झालंय. नटापटा करत्या त्या आणि सगळ्या जत्रत मिळवत्या त्या. काय सांगू ग तुला? आमचं बी काय शहाणा आहे रे. काय ग काय झालं. तुला सांगती दळण आलाय म्हणून जातय गिरणीत, 4 तास तिकडच थांबतय. काय 4 राजवाड्यात काय माहिती बाई तुझ्या समोर. पण आपलंच जात ना आपलंच पोट कसं बसायचं बाई? लय वैताग आलाय मला. तुला तर काय सांगू बाय, मी वैताग आलाय. स्वयंपाक का फैपाक येतोय, चांगलं गेलत बघायला तेव्हा सांगितलं बाय सुगरण आहे म्हणून. आगा गा गा गा. आणि सुगरण म्हणजे सगळं पदार्थ येते ती म्हणून सांगितलं. तुला सांगती चपाती करपवतय, भाकरी एका बाजूला कच्चीच ठेवतय, पीठ खातोय का कणिक खातोय काय कळत. आगा गा गा. आणि तुला सांगती कालवंतर करते ग नुसतं फळाक पाणी ग फळाक पाणी. बायच्या अंगी काय गुण नाही बाय, उगतच गळ्यात पडलं आणि आमचं येड ही भाळलं. त्याला म्हणत होती 50 मिळतेल्या तुला कशाला जातय, पण ती भाळलं तिच्या बटीवर. अशी फडी टाकतय आणि मिरवत, फडी टाकतय मिरवत. आणले ते आणले देखणं तर कुठं आणले तवा. काय सांगू ग तुला, वैताग आलाय बघ नुसता तुझं वैताग. झालं बाई, माझ्या बी लेकानं असंच केलं, फसलं ग क्वार. काय झालं? काय ग सांगताना बघताना बघितली चंद्रकोर त्या पुटूत ग. अगं पुटूत आता ती कानपूर का कानपूर काय तर आलंय, त्याच्यावर म्हण बदल करते ते असं टॉक टॉक हाणून. काय तर हाय बाई ती हा. चंद्रकोर म्हणून. कुठलं ग अगं त्यात काळ माणूस सुद्धा गोर होतय मला. काय हाय बाई ते काय ग कळत. आपले सासू कशी होती तुला माहित नाही, कुठला मोबाईल का फिकायला आपल्याकडं. त्या काळात काय होतं ग. बर ती जाऊ दे बाई. हा सून आली का बघतीस काय माझी. सून मी नाही ग, तुझी सून काय दिसत नाही बाय. होय आपण बोलायचं आणि खावा बांधायला नाही काय ऐकायचं. लावायचं, तेवढं रान धरून तेवढं पुन्हा बसायचं. आपल्या उरावर पडायचं सगळं.
अगं बाय आत्यासा तुम्ही का आलाय सव अगं आलती जरा हरभऱ्याची डाळ करायची होती तुझाच विषय चालला होय होता गं. काय म्हणत सासू होते तुझं- आमच्या आत्या सासू तुझं कौतुक करत होती सून माझी गुणाची म्हणून काय सांगू ग तुला होय ग या बाई. गल्लीत तुझ्या सुनासारखी सून नाही बघ आमच्या आत्ती लय चांगल्या आहेत बाई. होय ग माझ्या लिखी प्रमाणे माझी सून आहे कवा ग मी तिला काय बोललेली नाही ग तिकडचा तांब्या तिकडं मला कवा करून देत नाही एवढं माझ्या नशिबाला बाई परपंचाला चांगली नशीबवान ग बाई नशीबवान गल्लीत तुझ्या सुनासारखी सून देखणी मिळायची नाही होय बरं, ग आत्या बाई. आत्या बसा मी चहाला टाकते आण ग आण बाळ एक काम कर ग पुरी बोला की आत्या मला गिरीन टी कर काय करते मी आत्या? नाही पेत दुधाचा ग मला गिरीन टी कर होय होय आत्या आणती की बसा आण आण बाय ग आण होय सून ग. तुझी चांगली ग त्या नाही गेलंय नव्हता तोंडावनं वळखायचं तो आधी अगं माझं पार आलं नाही काय झालंय कुणाच्या 5 वाजून गेलं एव्हाना यायला पाहिजे होतं माझं पार येईल की ग आता आलं वाटतं माझं पार आय काय रे पोरा अगं गायशी कुठे गेल्या असल की आत बाबा असल बघ जा आता आहे का हा आत आलो, आलो. बघ जा बाबा बघितलंस का होय बाई असं ड्युटीवर येतंय आणि आत खोलीत जाऊन बघ अगं, अगं. असं खोलीत जाते आणि पुन्हा दार लावते आत जाऊन कुचू कुचू बोलत बसतात. बरं बी ग तो आधी टाळ्यावर ठेवलं नाही. आमची बी काय लग्न झाली नाही ते काय तुला माहितीच आहे की होय आपली बाई. लग्न झाल्याने आम्ही नवऱ्या संग कधी एक सबूत बोललो नाही आम्हाला 4 पोरं झाली नवऱ्या संग न बोलता होय बाई आपल्या काळात तसंच होतं ग आणि बाई आताच्या बाया लगीन झालं की गाडीवर साखरपुडा झाला की फोनवर कुचू बोलते रांडा काय बोलते त्या कुणास ठाव अगा ना तू काय ग होय ग नातू माझा अगदी सुनव गेलाय की होय सून माझी दिकणी म्हणल्यावर नातू दिकणा असणार होय ग होय काय रे पोरा मी जत्रेला जाणार आहे, पैसे दे की. जा रे बा इकुल तर एक माझा लेकरं हा, आहे नातू आहे. पैसे बाबा. हा, हा. काय करायचं कुठं आहे रे मम्मी तुझी मम्मी ब्युटी पार्लरला गेली. हा गा ती बिट्टी पार्लर मी नाव्याचं दुकान नाव्याच्या दुकानात गेली आत्याची, काय रे पोर तुला शिवी देत होती. मम्मी मला शिली देत होती काय रे? काय म्हणत होती रे लेकरा रात गावभर फिरत्या, काय काम करणार. काय ग नातू पर गावाला बार बोलाय नाही बार काय ग काय बार कशाला बाळ होय, होय. खरंच आहे त्या टवळीला आणि काय चांगली म्हणत धार. होती ग होय, सटवी काय म्हणत होती ग इकडचं तिकडं तांबे करत नाही, नुसतं गाव फिरून येत्या. असं म्हणत होती जा रे बाळा जा तुला जत्रेला पैसे देते जा कधी एकदा एकदा मड उचलत्या कुणास ठाव असं बोंबलत असतंय बघ माझ्या नावानं तुला सांगती सकाळी उठलं की दिस कळत नाही रात कळत नाही रानात जाती रानातलं बघती घरातलं बघती तुला सांगती मसराचं शानगान करती रानातनं आली की खेळावर भांडी रचून ठेवलेली असती ती रांडण इकडचा तांबे हीच तिकडे करत नाही म्या काय केलं पाहिजे सांग की तुझं बी खरंच आहे बाई बाय काय चांगली परपंचाला नाही भेटली ग नाही. नाही मिळाली चांगल्या घरची बाई नाही ग काय सांगू तरी म्हणत होतो पै पाहुणं बघूया पाहुण्याची लागतच नाही नाही जरा कमीतलीच पाहिजे कशाला ग दारात खेळ आणलाय जीव काय करतीस आता लोकांना सांगून चालतंय का सांग आपलं जातं आपलं थोट होय, होय, तुझी सून कुठल्या वाटाने गेलती म्हणलीस की एकदा अगं काय झालं सांगते तुला सांग की ती आता परतच बाई सांगते तुला मी. करत नको आता अगं काय सांगायचं तुला हा मध्ये ऊस गेला ग माझा बर डाल्यानं माझ्या बरमाळ केली सुनेला ग हा 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 आणि मध्ये माहेरला गेलं नव्हतं का हा मध्ये गेलत की माहेरला माहेरला जाऊन आलं आणि गल्लीत रांडासनी सांगायला लागले आईने माझ्या बरमाळ केली म्हणून हा म्हणजे इथं केलं आणि तिकडचं सांगतोय व्हय? म्या हित केली बाय जात पांदीनं गेली आणि वाटण आली एवढं लबाड हाय बाई पांदीनं जाऊन वाटण आली ह्या तुझं तर मापाचं बरं लबाड ग, हाय तुझं तर माझ्या बरं दाल्यानं ग दाल्यानं तळव झिजवून तिला बरमाळ केली तुला सांगते आमची बी बाग गेल्या 7-8 लाख झालं पोराला म्हंटल लिकीला जरा दागिना करूया तर बाईनं डोसक्यावर घर घेतलं काय सांगू बाई बोल ना बाई काय चांगल्या घरची आहे तवा तुझी निदान पांदीनं गेली वाटण आली तुला सांगती आमची खायवानातनं गेली आणि राजवाड्यातनं आली
अगं ती बकुळा विकली होती. बकुळा होय ती सांगत होती बाई काय काय आपल्या सुनाचा काय ग काय म्हणत होती ग? आलीच की. अगं अगं बकुळा ये ग ये. काय माझ्या नावाचं खाऊ लागलाय? अगं आत्ताच तुझी आठवण काढली होती. काय काय म्हणत होती ग सून आमची? माझी आठवण म्हणजे चांगली काढली होती का नाव ठेवत होती? आम्ही कशाला तुला नाव ठेवतोय ग? तू करती धरती बाय त्या गल्लीत तुझ्यासारखं वाळ आहे का सांग की? म्हणून काय झालं ग? त्यामुळे तुला सगळा अनुभव ग. बकुळा हा. तुझं काय चाललंय ग? अगं माझं एक नंबर चाललंय पण तुम्हाला पोरी काही चांगल्या मिळाल्या नाही त्या बाई. का ग? होय बाई. अगं म्हणत होत्या टवळ्या कुठे गेल्या त्या सकाळपासून दिसल्या नाही त्या. आमच्या सुना मग माझी सून काय म्हणत होती काय? तुझी तर काही चांगली बोलती आहे काय? माझी ग नाही तरी बी काय म्हटली? तोंडाकडनं चांगली नाही म्हणत्या. खरं काय? मग काय तर अगं मनावर रांड सगळ्या गावाचं तोंड तुलाच आहे की. एखादा दुसरा सबूत बोलला म्हणून तुला वाईट वाटायचं काय ग? अगं तसं नाही ग पण मग? चांगलं बोलत जा ग दुसऱ्याच्या लेकीला. आम्ही काय नाव ठेवतोय तवा? नाही ग म्हणत होती ती पाण्याच्या वाट्यावर हा. म्हणली असली चवळी आणि कसल्या घरात आम्हाला दिली. चांगल्या घरात दिल्या की तुला काय अगदी स्लॅबच्या घरात देऊ दे का वरनं खाली पडायला आणि स्लॅब खाली चेंबायला. बाण खात्या तिच्या घरातनं काढली आणि शेणा घालण्यात टाकली. लय अगदी म्हणाव चालेवाराची तू. हं? आम्ही करून आणली ती बघ नाही कोण कुत्र खात लई नव्हतं. शिव्या देत होती बाई तुला तर तुझी सून. काय सांगते काय ऐकते आज? माझी सून मग काय काय म्हणत होती ग? हं? काय म्हणत काय होती? म्हणत होती? ती तर म्हणली कुठल्याच बुडाची नाही. हा कुठल्याच बुडाची लय नाही वाईट म्हणली. बोलली की ग. संध्याकाळ हिकी जाळाय तिला अगं तू- की माझा बी हिसका मी बी परपंचच केलाय सासू संग. हं? आजची सोडत्या काय तुझं काय चाललंय ग? माझं काय बाई एकटी बाई काय चालायचं? बरं झालं सांगितलं आणि काय गुणाचे आहे कळलं. तूच तेवढी एकटी अगं आहे. तसं नाही तुला लिओ आहे तू नाही मला वाटलं आमच्या संघ 4-5 जण आहेत. आता तुला काय बाय विचारायचं. बोलशील? अगं तरी बी मी आणि माझा नवरा बर बर बर. आणि काय शिव्या देत होती ग? अगं लई शिव्या देत होती. नको बाय जाते आणि पुन्हा माझ्या नावानं हं. शंकर. पुन्हा आणि येईल बाय बांधणार येत नको तोंडावर तर आल्या. आणि तुमच्या घरात भांडण बिंड लागायची. नाही होय, नाही. होय बाई. तू कशाला भांडणं लावते मी कशाला तू लावते आणि बाई? खारछाप माचीस कंपनीत कामाला आहे. मी कशाला तुला भांडण लावते? गुणाची बाय ग सगळी गल्ली तुला वळखते. मी नांदाय आल्यापासून ओळखत नाही काय. मी काय मग आज आहे ना आणि मग तू काय आज नांदतेस काय? तुझ्यासारखी म्हणून टिकली नाही तर दुसरी पळून गेली असती. मग काय राहिली असती काय? आणि मग चांगली बाई ते बघ जाती बाई मी कारण आमची सून पुन्हा बोंबलत बसल मी जा बाई. बाई, चल बकुळा येती बाई येती पुन्हा. मला तेवढंच काम आहे, कामधंदे सोडून. आता ह्या दोन्हीची अशी भांडणं लावते नाही खरं असं उभं पेटलं पाहिजे त्यांच्या खाण्याकडे. अगं बाई 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 या गावातलं सासू आहे का नाही? आमची बी सासू आहे की हिला नेली जाळायला. काय झालं ग बाई लय तापली आता. काय ग चंपा का आल्यास ग? साखर नाही घरात म्हणून साखर बाई नाही आल्या. साखर न्यायला आल्यास वी तुझी सासू बी गेली की आत्ताच येऊन. अगे तिला काय काम ना दाम सकाळी निघाली की 4 वाजता घरला येते. कुठे जाते कुणाच ठाऊ. तुला सांगते आमची बी सासू तशीच आहे नुसती गावभर माझी माप काढत फिरत्या. तुला सांगती काल स्वयंपाकावरनं मला असली बोलली एवढा बदाम घालून मी शिरा केलेला ताट भरून खाल्ला आणि पुन्हा म्हणत्या काय सुनबाई शिरा केलाय कशाला झक माराय खायचा विमक शिरा बा. अगं तिला काय शिऱ्याचं महत्व माहित आहे तवा झुंकानं भाकर खाऊन जगलेली तुझी सासू मला विचार की तवा. तुला आणि सांगती काल मी स्वयंपाक करत होती आणि माझा फोन वाजला. आत्तीला म्हणलं आत्ती माझा फोन उचलावं. तासाभराने मी गेल्या फोन हातात धरून तशीच थांबल्या. आत्ती काय झालं? अगं सुनबाई तूच म्हणलीस की फोन उचल. आता हिला काय कळतंय का नाही? फोन उचल म्हटल्यावर नुसतं उचलून तशीच तासभर थांबल्या. काय या आड्याला बायकासनी बाय करायचं काय? अगं नुसती ईड आहे तुझी सासून माझं काय तवा. परवा दिवशी मोबाईल वायशी घेतला आता डोकं दुखत होतं म्हणून गावभर सगळ्या काय लागल्या मोबाईल मध्ये बसत्या आणि एकटीच हसत्या. तिला काय करते का मोबाईल काय मध्ये? कळायचं की या सासवासनी? तुला सांगती काल ब्युटी पार्लरला मी गेलती तर मला म्हणत्या काय सारखं सारखं त्या ब्युटी पार्लरला जात्यास. अहो आत्या तुम्ही कसं काय आलाय व या की. कसं काय आलाय म्हणजे काय म्हण यायचं नाही काय ग तुझ्या? अहो या की आम्ही कुठं तसं म्हणलंय तवा. हा? काय म्हणतायसा? अगं मी काय म्हणत्या पोरीनो तुम्हाला घरी काही चांगली मिळाली नाही बाई? नाही नाही बाई. का वाटत्या काय झालं? हा? अगं सासवाला तुमच्या वांड आहे त्या
काय म्हणत होत्या अगं तुझी धुरपी तर काय मी आजपर्यंत बघते काय. काय बरं काय म्हणली अगं आम्ही दोघी एवढ्या एवढ्या होतो. बर एकाच बाबावर आम्ही लाईन मारायचो. काय सांगताय आत्ती काय नाही. तिचा बाबा मी काढून घेतला म्हणून ती माझ्यावर जळती. अगं बाय 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 असले अवदसा आहे ही अगं लय अवलाद व्हायचं आहे. तरी म्हणलं सकाळी गेली की संध्याकाळी त्या कुठे जात्या कोणाच ठाऊक? हं. चंपा बघितलंस का आपण त्या म्हणत जात होती नाही. कायम माझ्या दाराच्या माग असत्या. होय काय हं. म्हणजे या सासवा असल्याच आहे त्या आपण मग काय काय बोलत तर. होतो ती काय चुकीचं आणि मी नव्हतं तर काय कच्ची आहे काय. हं, मी लय पक्की आहे. बरं आत्या हा. तुम्ही सांगताय ती खरं आहे नव्ह का आणि मी काय खोटं सांगते विध. नाहीतर बांधणं लावतील आमच्यात. नाही नाही ग बायानं भांडणं कशाला लावू ग तुमचा चांगला जाऊन चालल्याला. चंपा हा. एक काम करूया तिनं आपल्याला सांगितलंय एक काम करू दोघी सासवासनी आपण चांगला धडा शिकवू बघ होय बाई आत्या पण तुम्ही सांगताय ती खरं आहे नव्ह का मी सांगते ती 100% खरं आहे. तुमच्या विश्वास आहे बघा आत्या विश्वासावरच बसा. आत्या पण कशाला कोणाला काय खोटं बोलू बोलतेल नका. बाई? हं? मी कशाला कुठं बोलते ग. चंपा चल ग बाई आत्या येते 25 वर्ष झालं पूर्ण परपंच करतीया. असा का तसा 20 वर्ष फोडानं गुडघं फोडलं पण मला वांजूचीच ठेवली. बघते ना आता एका एकाचं घर ठेवते. ऐकलंस का ग काय ग? तुला सांगती परवा तिचा बा आलता तिची आई आलती कशाला ग? अगं आलती जत्रेला हा 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 4 दिवस राहिली माझी लेक आल्यावर तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तुला सांगती जेवणाला काय तर स्वीट केलं स्वीट स्वीट हा ती फिरकंड का खिरकंड असते ती आणलं. श्रीखंड ग. खाल्लंयच वाटतं तो. कवा कवा लिओ आणत होता. आणि तुला सांगती अशी ताटाला ताट लावून बसली. इथं तिची सासू तिची आई बसल्या तिथं भाऊ बसलाय तिथं ती बसल्या तिला लागून मी बसल्या. तुला सांगती इकडे माझी लेक बसल्या. कवा नाही ती लेक आलेली ग. आणि सगळ्यासनी फिरकंड वाढलं आणि माझ्या लेकीच्या ताटात वाढलंच नाही बघ. अगं बाय 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 बाय. कसं वाटलं असेल माझ्या जीवाला सांग की. घोर ग घोर तुझ्या जीवाला. तुला सांगती तू म्हणशील तुला मागाय काय झालं मी हिचं श्रीखंड खाती काय. पिटीव की तिच्या श्रीखंडला मी गु खाईन पण तिचा श्रीखंड खाणार नाही. तू बी चांगली जिद्दीच आहेस की ग. मग मी काय थोडी जिद्दी आहे. तुला सांगती जाताना माझी रेक रडायला लागली. आई म्हणली तुझ्या घरात येत्या तू हाय तोपर्यंत येणार आमची काय सत्ता नाही काय म्हणून धाय मुकलून रडली. माझ्या लेकीनं त्याचं पाणी सुद्धा घेतलं नाही बघ. आगा गा 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 गा. काय केलं पाहिजे सांग की आता. तुझं झालं बाय. मग तुझ्या गतच माझं झालं या. काय झालं. लेक आली 2 दिवस झाले. लेक आली ती ग. बर लेक बाय माझी कवा नाही ती आली. बर काय सांगायचं तुला दारात आल्या तर टवळीनं काळ मी तोंड केलं काळ्या. अगा का ग. कशाच बघतोय तिला. लेक माझी दारात आलेली हा. हिच्या मड्यावर घालाय आलती का हिच्या आईच्या मड्यावर घालाय आलती माझी लेक. हा म्या सांभाळल्या अशी म्या तिचं खायला आलती काय ग. मग काय झालं ग. काय सांगायचं बाई तुला. लेक आलेली बघून दाल्याच्या खोलीत गेली न गुलगुल्या तास मारत बसली. मी काय बघाय गेलती काय तवा. बर लेकीनं माझ्या चहा केला मला बी केला. बर दोघी जण आम्ही चहा पिलो आणि बसलो. बाय काय करतोय ग बाय. काय परपंचाला चांगली नाही मिळाली बाई. अगं, तुला ना आम्हाला काय चांगली मिळाली हवी. देखणं बकुळा म्हणून काय आणलं. सांगत होती काय ऐकलंस का नाही. होय बाई देखणं म्हणून आणलं काळ कुठ. देख ना आलीस म्हण. अगं तुझीच आठवण काढली. होय ग होय. तुझ्या जरा सुनाला बोलवून घ्याय ग. तिच्या सुनाला बोलवते किती. सुनबाई त्या बाई ठेवू. ये सुनबाई अच्छा सांगते ग. ये ग ये ग बाई माझी सुन ये. काय सांगत होती ग बकुळा. बकुळा काय काय म्हणत होती ग. मी लय चांगलं चांगलं सांगत होतो. आत्या बकुळा म्हणत होती की तुम्ही माझ्या नावानं लई काय काय बोलताय सा. होय ग बकुळे म्हणून राहिल्या. अगं कवा ग अशी बोलली मी ग. अगं दुसऱ्याचं काहीतरी चांगलं चित्तच जा की ग. घराघरात काडी पिटी घेऊन बसत्या आणि मागणं राखेलचा डबा वत्यास होय ग उंडगे. हा?
तुला काय वाटलं आमचं ना आमच्या सुनाचं पटत नाही? आमच्या सुना आम्हाला लेकी सारख्या आहेत त्या, आणि आमच्या घरात बिब करत्यात काय ग? म्हणून तुझा वर आलं. तुला नेलं जाळायला घराघरात भांडणं लावत्यात मी ग बकुळे. आता मी कशाला लावते अगं? बबुळे सांगायला लागले. अगं जरा तर तुझं तोंड चढलाय का नेली जावाय तुला तुलका जायला झाल्यास लवकर. अगं बघत्यास काय तिला हानच जरा चार तू त्याशिवाय सुनबाई धर धरीच्या झिंजस धर आता. या फार्स मध्ये भाग घेणाऱ्या कलाकारांचा पात्र परिचय. या फार्स मध्ये भाग घेणारे कला साहित्य संस्कृती मंडळाचे नामवंत कलाकार, एक तुफान विनोदी कलाकार, कला साहित्य संस्कृती मंडळाचा स्टार यार कलाकार, सुपरस्टार उमेश कदम, राकेश माने, संतोष माळी, मनोज गुरव, चैतन्य पवार आणि सोबत प्राध्यापक किशोर पाटील. सादर करते कला साहित्य संस्कृती मंडळ तुफान विनोदी फार्स. हसा आणि हसतच राहा. फार्स आहे सासू गुणाची, सून गुणाची, सासू बिनकामाची. सून गुणाची, सासू बिनकामाची. तुफान विनोदी फार्स सून गुणाची आणि सासू बिनकामाची.